पर्वतच्या जवळच एक समुद्र होतं. तिथे भूरा आपल्या बायको आणि मुलांबरोबर राहत होता आणि तो नमक एकत्रित करून दुकानात विकायचं काम करत होता. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो ला 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 ला. नेहमीसारखं भूरा समुद्राच्या तटाजवळ नमक एकत्रित करायला गेला होता. नमक गोळा करून त्याला फिल्टर करून तो ते कमीत कमी किमतीत विकत होता. सांगा लंबरदार भाऊ, किती रुपयात विकत घेणार आज माझं नमक? जेवढं रोज विकत घेतो त्याच्यापेक्षा 10 आणे कमी, आणि उद्यापासून बहुतेक अजून दाम पडतील. जर असे दाम कमी होत राहतील तर माझं घर कसं चालेल? माझ्या घरी एक मुलगा पण आहे आणि तो खूप छोटा आहे. थोडे तर पैसे वाढवा भाऊ. माझ्या हातात थोडी आहे. हे तर सगळे वरचे कर्मचारी करतात. आम्हाला तर त्यांच्याकडे पैसे पोहोचवावे लागतात. तुमच्याकडे काही दुसरं काम असेल तर मला द्या ना. माझ्याकडे काही दुसरं काम असतं तर मीच नसतं केलं का? पूर्ण दिवस मिठामध्ये राहून राहून परेशान झालोय. भूरा आधीच नमक जास्त किमतीत न विकण्याच्या कारण खूप अडचणीत होता. तेवढ्यातच तिथं एक हवालदार आला आणि त्याच्याशी बोलू लागला. असं लपून लपून नको पळू. मी तुला तोंड लपवताना बघितलंय. अरे नाही साहेब, मी कुठं पळून चाललोय? मी तर आपलं घाम पुसत होतो. तुम्ही खामखा चिंता करताय. सरळ सरळ सांगतोय, हप्ता काढ, हप्ता. हां, हे घ्या पूर्ण 500 रुपये. भूरानी त्या दिवशी जेवढी पण कमाई केली होती ती त्याने त्या हवालदारला दिली आणि उरलेल्या 100 रुपयांनी खाण्याचं काही सामान घेतलं आणि घरी निघून गेला. तुम्ही जे एवढं जेवण घेऊन आलाय त्यांनी कुणाचं पोट भरणार आहे? आणि हे उगाचची कामं करायचं बंद करा तुम्ही आणि चला माझ्या माहेरी चला. तिथे तुम्हाला कुठली तर नोकरी भेटूनच जाईल. जे आणलंय ते खा भाग्यवान. मला माहिती आहे तुझ्या सासूरवाडीमध्ये कसे लोक आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे. त्या दिवशी न्योता देऊन बोलवलं आणि भंडाऱ्यात घुसवलं आणि म्हणे जेवण करून घ्या. ही पण काय गोष्ट झाली? भला भट्टीवर जा तुम्ही, मला काय? मी तर फक्त आपल्या मनाचं सांगत होते तुम्हाला. त्याच रात्री जंगलचे काही डाकू गावात आले होते. त्यांनी शहरमधून हिरे चोरून आणले होते आणि ते समुद्राजवळ एका झाडामागे लपले होते. या हिऱ्यांना आपल्याला कुठंतरी लपवावं लागेल, नाही तर आपल्याला पोलीस पकडून घेईल. जी सरदार, पोलीसवाल्यांचे दंडे खूप जोरात लागतात, पण ह्या हिऱ्यांना लपवायचं कुठे? तुम्ही सगळे फिक्र नका करू. आपल्या समोरच मिठाचा ढिगारा लागलाय. आपण या हिऱ्यांना मिठामध्ये टाकून देऊ. असे पण छोटे छोटे हिरे आहेत, कोणालाच पत्ता नाही लागणार. सरदार आणि त्याच्या माणसांनी हिऱ्याचे छोटे छोटे तुकडे नमकमध्ये मिसळले आणि पोलिसच्या भीतीने तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी भूरा नमक एकत्रित करण्यासाठी समुद्राच्या तटाजवळ आला. तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये त्या हिऱ्यांची चमक पडली. हा ढिगारा काही वेगळाच वाटतोय. एवढा उत्पाद कोणी माजवलाय? सगळं बिखरून पडलंय. भूरा तिथे जाऊन नमक एकत्रित करू लागला बाजारात विकण्यासाठी. तेव्हा त्याची नजर एका चमकणाऱ्या छोट्या तुकड्यावर पडली. हे चमकणारं मीठ, हे कसलं मीठ आहे? खूपच जास्त चमकत आहे. काही हे हिरा तर नाहीये. भूरा त्या छोट्याशा तुकड्याला घेऊन तिथून निघून जातो आणि एका सोनारकडे जाऊन त्या तुकड्याला त्याला दाखवतो. मूलचंदजी, हे सांगा, हे हिरे किती मध्ये घेणार? आणि हा हिरा आहे कितीचा? शुद्धीत तर आहेस. मीठ विकायच्या जागेवर नशा पण करायला लागलाय का त्याचा? हिरा, आणि ते पण तुझ्याकडे? हे बघा साहेब. भूरा मूलचंदला हिरे दाखवतो, जे बघून मूलचंद जौहरी आश्चर्यचकित होऊन जातो आणि म्हणतो, हा हिरा तुला भेटला कुठून? ह्या छोट्याशा हिऱ्याची किंमत 1 लाख रुपये आहे. तुला हा हिरा दिला कोणी? ते सगळे तुम्ही सोडा ना. सांगा, हा हिरा खरीदणार आहेत की नाही, की मी दुसरीकडे जाऊन विकू? नाही नाही, तू इथेच थांब. मी पैसे घेऊन आत्ता आलो. बस कुठं विकू नकोस. मूलचंदनी भूराला पूर्ण 1 लाख रुपये दिले. भूरा आनंदात प्रफुल्लित झाला होता. तो खूप सगळे दागिने, कपडे आणि वर्षांचं राशन घेऊन तो आपल्या घरी गेला होता. घरी जाऊन आपल्या बायकोला म्हणाला, भाग्यवान, असं वाटतं देवानं आपले ऐकलंय. हे बघ, एवढे सगळे पैसे, मला तर विश्वासच नाही बसत आहे. असं वाटतंय हे काही स्वप्न आहे. हे काय, तुम्ही चोरीचं काम तर नाही ना सुरू केलं? काय तुम्ही दरोडांचं काम तर नाही सुरू केलंय? कुठून आले तुमच्याकडे इतके सगळे पैसे? तेव्हा जाऊन भूरा तिच्या बायकोला सगळं काय खरं खरं सांगतो
आणि तेव्हा रेश्मा म्हणते, अरे वेड्या, जर काय एक हिऱ्याची किंमत 1,00,000 आहे तर विचार कर, आपल्याला जर काय सगळे हिरे मिळाले तर आपण कुठून कुठं पोहोचून जाईल. पण अजून हिरे आपण आणायचे कुठून? आपल्याला तिथे जाऊन बघायला पाहिजेत. रेश्मा आणि भूरा त्या हिऱ्याच्या नमक म्हणजे समुद्राच्या तटाकडे जातात आणि तिथे जाऊन दोघे नमकमध्ये हिरे शोधायला सुरू करतात आणि त्यांना तिथे खूप सगळे हिरे भेटतात. इतक्यातच तिथे पोलीस येते, ज्यांच्या कैदमध्ये ते डाकू होते. सांगा, तुमचा सरदार कोण आहे? सांगा, कोण आहे तुमचा सरदार? हा जो तुमच्या समोर उभा आहे ना भूरा, तो आहे आमचा सरदार. हे काय बोलताय तुम्ही? मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. तुम्ही माझं नाव कसं काय घेताय? अरे भूरा भाऊ, खोटं काय बोलताय? तुमचं आता भांडं फुटलं आहे. इन्स्पेक्टर साहेब, जर तुम्हाला विश्वास नसेल तर भूराच्या घरी जाऊन बघा, आणि त्याच्या हातात अजून पण हिरे आहेत. आणि तेव्हाच तिथे अचानक एक हवालदार आला आणि म्हणायला लागला, जी इन्स्पेक्टर साहेब, हे गोष्ट खरी आहे. भूराच्या घरामध्ये सोन्याचे गहने आणि काही देश किमती सामान सुद्धा भेटले. हवालदारची एवढीच गोष्ट ऐकून पोलिसनी भूरा आणि रेश्माला कैदखान्यामध्ये कैद केलं आणि त्यांना त्या डाकूंबरोबर तिथे बंद केलं. अरे देवा, हा कसला अनर्थ आहे. दुसऱ्यांचा दोष आमच्यावर लावला आहे. आम्ही असं काय चुकीचं केलं आहे? मला तर काहीच समजत नाहीये. तू चिंता नको करू, मी काहीतरी करतो. ह्या डाकूंनी असा छळ आपल्यासोबत का केला मला समजतच नाहीये. त्यांना दुखी बघून डाकूचा एक माणूस म्हणाला, असं वाटतंय तू अजून समजलंच नाहीये. आम्ही हा कट रचलाय आणि तुला इथं फसवलंय. तू आता आमचा सरदार म्हणून तू इथे आयुष्यभर कैद राहशील आणि आम्ही काही महिन्यातच इथून सुटून निघून जाणार. खूपच वेळ आहे हा. भूरा त्या डाकूंच्या चंगुळमध्ये येऊन फसला होता आणि आपल्या नशिबाला कोसत होता. इतक्यातच अचानक त्या जेलच्या भिंतीच्या मधोमधी एक मोठी तुरुंग तयार झाली आणि त्यामधून एक भूत बाहेर पडला, जो त्या सगळ्यांना म्हणू लागला, ही माणसं माहित नाही जेलमध्ये रडतात का? मला बघा, मी किती खुश आहे. याच्या समस्याचं समाधान तर मीच करतो आता. आणि तो भूत जाऊन भूराशी बोलू लागला. त्या भूताला पाहून भूरा आणि रेश्मा खूपच घाबरले होते. भूत भूत, हे काय होत आहे? आवाज नका करू, नाहीतर सगळे येतील. मी याच जेलचा भूत आहे. काही वर्षापूर्वी मला इथेच शिक्षा मिळाली होती. तेव्हापासून मी बेगुनाह लोकांना इथून मुक्त करून टाकतो. चला, कमीत कमी भूत तरी आहे ज्याला आम्ही बेगुनाह वाटत आहे. तुम्ही कसली मदत करताल आम्हाला? तुम्हा दोघांना सुद्धा त्या जेलमध्ये ठेवलेल्या पाण्यावरती हळदी लावावी लागेल. ही जादुई हळदी आहे, ज्याला पिऊन सगळे पोलीसवाले सगळा मांजरा समजून जातील आणि तुम्ही निर्दोष साबित होऊन जाताल. पण त्या मटक्यावर आम्ही हळदी कशी लावणार? आम्ही तर कैद आहोत. तुम्ही जाऊन लावा ना. भूराचं बोलणं ऐकून भूतनी पाणीच्या मटक्यावर हळद लावली आणि जेव्हा पोलिसनी ते हळदीचं पाणी पिलं तेव्हा त्यांना सगळं खरं खरं दिसू लागलं. त्यांना खरी गोष्ट कळाली. तुम्हाला बाइज्जत बरी केलं जातंय. या डाकूंना त्यांची शिक्षा पूर्ण मिळेल. आम्हाला माफ करा. रेश्मा आणि भूरा दोघेही आपल्या घरी निघून गेले आणि दोघेही दुखी झाले. तेव्हा त्यांची नजर एका कोपऱ्यात पडली. त्यांच्या घरात ठेवलेलं नमक चमकू लागलं होतं. हे काय होत आहे? हे मीठ चमकत का आहे? अरे, हे तर हिऱ्यांचं नमक आहे. हे कसं झालं? हे तर अशक्य आहे. हे सगळं जरूर त्या जेलवाल्या भूताचं कमाल आहे. त्यानं आपलं सगळं आयुष्य बदललं. मग काय होतं, भूराच्या घरात ठेवलेलं नमक हिऱ्यांमध्ये बदलून गेलं होतं. भूरा त्यांना विकून एक खूप मोठा धनवान माणूस झाला होता. हिऱ्यांना विकल्यामुळे त्याचा कारोबार एकदम धमाकेदार झाला होता आणि त्या पैशांनी भूरा गरिबांची मदत करू लागला आणि आपलं जीवन सुखी सुखी जगू लागला. भारताच्या पश्चिम दिशेला एक गाव होतं, सोनंद, जिथे भोला आणि सीमा राहत होते. भोला जंगलातून लाकूड तोडण्याचं काम करत असे आणि सीमा घर सांभाळत असे. पाऊस चालू असल्यामुळे लाकूड कापायचं आणि आणायचं काम खूप मुश्किल होत असे आणि त्यामुळे पैशांची कमाई सुद्धा खूप जास्त होत नव्हती. भोला जंगलात फिरत होता, चांगल्या लाकडांच्या शोधात. आज तर पूर्ण जंगल पालथा घालून झालं. सगळी मेहनत पाण्यात गेली. असं वाटतंय आज लाकडं न घेताच घरी जावं लागेल.
भोला दुखी होऊन घरी परत निघून जातो. आज तुम्ही रिकाम्या हाताने परत आलात? अगं हो, असं वाटतं आता दुसरं कोणतरी काम बघावं लागणार. आणि तसं पण याच्यातनं काय जास्त कमाई होत नाहीये. असंच जर चालत राहिलं तर आपल्या घरात काहीच खायला राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा गावामध्ये खूप गर्दी जमलेली दिसते, कॉलेजच्या मुलांची. दोघेही भोला आणि सीमा हे बघून हैराण होतात. अरे, आज आपल्या गावामध्ये ही मुलांची गर्दी कशाची? हो, मला पण नाही माहिती. मी जरा विचारून येतो. हा, भोला एका गावकऱ्याकडे जाऊन विचारतो. अरे श्याम, ही गर्दी कसली आहे मुलांची? अरे, जवळच हॉस्पिटलची बिल्डिंग बनते मुलांसाठी. कॉलेज सुरू होतोय ना, म्हणून तर मुलं इथं राहायला आली आहेत. अच्छा, ही तर चांगली गोष्ट आहे. भोला परत येऊन सीमाला सांगतो. तेव्हा तिथे एक मुलगा येतो आणि खाण्यासाठी विचारतो. हा काकी, आज थोडंसं जेवायला मिळेल का? हो हो हो, मिळेल मिळेल बाळा, काय नाही मिळणार. ये ये. सीमा त्याच्यासाठी जेवण बनवते. तो मुलगा खूप उत्साहाने सीमाच्या हाताचं बनवलेलं जेवण जेवतो. जेवण खूपच छान होतं. पोट भरलं. थँक्यू काकी. भोला आणि सीमा आश्चर्यचकित होतात. अरे बाळा, पैसे कशाला देतोयस? ए घ्या काकी तुम्ही. तसं पण हॉस्टेलचं जेवण मुलं जरा कमीच खातात. मी जेवायला दररोज आलो तर चालेल. हे सांगून तो तिथून निघून जातो. दोघे खूप खुश होतात. अगं, मी काय म्हणतो सीमा, का आपण लहान मुलांना जेवण देण्याचं काम केलं तर? आणि आता इथे तर भरपूर मुलं सुद्धा सॉरी हे खूपच चांगला विचार आहे तुमचा. ह्यामुळे आपल्याला जी पैशाची अडचण आहे ती अडचण सुद्धा दूर होईल. दोन्ही हे काम सुरू करतात. ते जेवण बनवतात आणि बाहेर बोर्डावर लिहून ठेवतात की इथे जेवण मिळतं फक्त 50 रुपयात. हा बोर्ड बघून मुलांची खूप गर्दी व्हायला सुरुवात होते. मुलांना आपल्या घरामध्ये बसून घरासारखं जेवण वाढून खायला देतात. मुलांना हे खूप छान वाटत होतं. खूप मुलं यायला लागली. पण त्यांच्याजवळ एवढ्या लोकांना जेवण देण्यासाठी भांडी सुद्धा नव्हती आणि जेवण बनवण्याचं सामान सुद्धा नव्हतं. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी काही मुलांना नाही म्हणावं लागायचं. हे बघून त्या मुलांना चांगलं वाटत नव्हतं. पण त्यापेक्षा खूप जास्त वाईट सीमा आणि भोलाला वाटत होतं. त्या दिवशी तिथे एक ऋषीमुनी आले जेवण्यासाठी. भोला आणि सीमाने त्यांना बसवलं आणि त्यांनी स्वादिष्ट जेवण त्यांना खाऊ घातलं. ऋषींनी खूप चांगला ताव मारून खाल्लं आणि जेवल्यानंतर सांगितलं, जेवण खूपच चांगलं होतं बाळा. बोल, तुला काय पाहिजे? अशी तर कोणतीच कमी नाहीये गुरुदेव, पण एक कारण नक्कीच आहे. आम्ही मुलांना जेवण देण्याचं काम सुरू केलंय, पण आता आमच्याकडे एवढा पैसा नाहीये की भांडी आणि जास्त सामान घेऊन येऊ शकू. भोला, जंगलमध्ये एका गुप्त जागेवर सोन्याचं मीठ ठेवलेलं आहे. जर तू त्याला शोधून आणू शकत असशील तर घेऊन ये आणि ते तू तुझ्या जेवणात घालत जा. तुला जेवणाची कधीच कमतरता होणार नाही आणि तुझं जेवण कधीच कमी पडणार नाही. दोघेही खूप खुश होतात. पण ते मिळवणं आणि आणणं एवढं सोपं देखील नाहीये. जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल. तुम्ही सांगा ना गुरुजी, मी नक्कीच प्रयत्न करीन. जर माझ्या प्रयत्नाने मुलांना जेवण आणि आमचं सुद्धा भागणार असेल तर का नाही? गुरुजींनी भोलाला सगळं सांगितलं. तिथपर्यंत जायचा रस्ता आणि तिथून वाचून परत यायचा रस्ता सुद्धा. मी तुला सगळं सांगितलेलं आहे, पण आता तुझा जीव तुझ्याच हातात आहे. तुझी एक चूक तुझा जीव जाऊ शकेल. गुरुजी, तुमचे खूप खूप आभार तुमच्या मार्गदर्शनासाठी. तुमच्या आशीर्वादाने मी नक्कीच यशस्वी होईन. भोला दुसऱ्या दिवशी जंगलाच्या दिशेने जायला निघतो. जसा तो गुरुजींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, तिकडची झाडं बदलायला लागतात. इकडची रोपटी काही लाल तर काही पिवळी वेगवेगळ्या रंगाची असतात. भोला थोडा घाबरायला लागतो, पण सोबतच त्याला आश्चर्य सुद्धा वाटायला लागतं या वेगळ्या दुनियेला बघून. तो अजून खूप पुढे निघतो, जिथे त्याला सापांचा ढेर जमा झालेला दिसतो. तो पहिल्यांदा घाबरतो, पण जसं गुरुजींनी सांगितलेलं तसं तो निडर होऊन पुढे निघतो. जसा भोला पुढे पुढे जातो, ते सगळे साप एकत्र मिळून एक मोठा साप तयार होतो. भोला हे बघून आश्चर्यचकित होतो. तेव्हा साप बोलतो, थांब, तू कुठे चाललायस? जर तू अजून पुढे आलास तर मी तुला डसेन. भोला हात जोडून उभा राहतो आणि बोलतो,
मला माहितीये तुम्ही रक्षक आहात, पण माझं जाणं खूप गरजेचं आहे. मी लालचीपणाने नाही, मदतीसाठी आलोय. मी आणि माझ्या बायकोने मुलांना जेवण द्यायला सुरुवात केलेली आहे. जेवण कमी पडतंय म्हणून मी इथे आलोय. भोलाच्या गोष्टी ऐकून सापाला कळतं की भोलाच्या मनात काहीच वाईट नाहीये. तो खरंच मदतीसाठी आलाय, सोन्याच्या हव्यासापोटी नाही. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर भोलाला एक सिंह जाताना दिसतो. तो त्याला कळण्याआधी एका झाडाच्या मागे लपतो, पण सिंह सुद्धा तिथून हलत नाही. तो तिथेच थांबतो. त्यामुळे भोला सुद्धा तिथेच लपून राहतो. रात्र होते. भोला आणि सिंह आता आपापल्या जागेवर आहेत. अरे हा सिंह तर हालायलाच तयार नाहीये, पण मी पुढे जाऊ शकत नाही. ह्याच्या गेल्यानंतरच मी पुढे जाऊ शकतो. थोड्या वेळाने सिंह निघून जातो आणि भोला तिथून पुढे जातो. काळोख झाल्यामुळे भोलाला काहीच दिसत नाही. त्यामुळे तो रात्र तिथेच काढण्याचा विचार करतो. इथे सीमाला टेन्शन आल्यामुळे तिची खूप वाईट परिस्थिती झाली आहे. ती वारंवार देवाची प्रार्थना करतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी भोला उठून पुढच्या मार्गाला निघतो आणि तो त्या ठिकाणी पोहोचतो जिथे सोन्याचं मीठ होतं. त्याला गुरुजींचे शब्द आठवतात. तुला तिथे भरपूर सोनं दिसेल, पण तू त्या ह्याच्यामध्ये वाहू नकोस. तुला ते एक छोट्या डबीमध्ये घेऊन यायचंय. तो आश्चर्यचकित होतो. एवढं सगळं सोनं भोलाने ह्याआधी कधीच एकत्र पाहिलं नव्हतं. तेव्हा तो खिशातून एक छोटीशी डबी बाहेर काढतो आणि थोडंसं सोनं उचलून डबीमध्ये ठेवतो. जसं तो डबीमध्ये सोनं ठेवतो त्याचं मीठ तयार होतं, ज्यामध्ये आता काहीच चमक नाहीये. तो पुन्हा त्या सोन्याला लपवतो आणि तिथून परत तो आपल्या गावाकडे यायला निघतो. जसा तो परत येतो, सीमाच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. भोला तिला डब्बी दाखवतो. दोघेही खूप खुश होतात आणि ते दोघंही मुलांसाठी जेवण बनवतात. त्यामध्ये जसं गुरुजींनी सांगितलं होतं, एक चुटकी मीठ टाकतो. त्यानंतर जे घडतं त्यामुळे दोघंही खूप आश्चर्यचकित होतात. मुलं येत जात राहतात आणि भोला आणि सीमा त्यांना जेवण वाढत राहतात. पण त्यांच्या भांड्यातलं जेवण संपतच नव्हतं. त्यांच्या जेवणाच्या चर्चा पूर्ण गावामध्ये पसरतात आणि हॉस्टेलच्या वतीने त्यांना मेस खोलण्यासाठी निमंत्रण येतं. ते खूप आनंदाने स्वीकार करून आपलं काम चालू ठेवतात.